नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी खंडराव धारराव पुन्हा एकदा तुमचे या आपल्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करत आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं, डाळिंब शेतीमध्ये सर्वात घातक आणि सर्वात जास्त नुकसान करणारा रोग जो कोणी असेल तो म्हणजे तुमचा तेल्या रोग। त्यालाच आपण बॅक्टेरियल ब्लाइट असं पण म्हणू शकतो आणि तेलकट डाग असं पण म्हणू शकतो। तर या ठिकाणी जर आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये आपण हे बघणार आहोत की हा तेल्या रोग कसा येतो, कशा येतो, त्याचे लक्षणे कसे असतात, नंतर तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची आर्थिक नुकसान पातळी किती राहू शकते आणि त्यानंतर त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या एपिसोडमध्ये बघणार आहोत। तर यामध्ये जर बघितलं तर डाळिंब पिकातील सर्वात घातक रोग म्हणून तेल्या रोगाला ओळखले जाते। दुसरं म्हणजे जो काही झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडिस पेवी पुनिकी हा जो जीवाणू असतो, या जीवाणूमुळे या रोगाची लागण आपल्या डाळिंब पिकामध्ये होत असते, ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे। नंतर हा रोग तुम्हाला पानं असेल, फुलं असेल, फळे असेल, फांद्या असेल, खोड असेल, या सर्वच पिकाच्या सर्वच भागावर येऊ शकतो, येत असतो। तर ते पण आपण बघणार आहोत। नंतर त्याचं नियंत्रण जर योग्य प्रमाणात केल्यास किंवा न केल्यास, जर आपण त्याचे नियंत्रण न केल्यास त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते, हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे। तर या ठिकाणी आपण आजच्या या एपिसोड बघू शकतो, या ठिकाणी पानांवर असेल, फळांवर असेल, अशा प्रकारे तुम्हाला तेल्या रोगाचे सिम्पटम्स या ठिकाणी दिसत असतात, हे पण आपण या ठिकाणी दाखवलं आहे। नंतर तेल्या रोग येण्यासाठी कोणतं पोषक वातावरण असतं हे जर आपण बघितलं तर या ठिकाणी मध्यम आणि उष्ण हवामानात हे जीवाणू वेगाने वाढतात। त्याचप्रमाणे तुमचं तापमान हे 20 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्या ठिकाणी त्याची आर्द्रता ही जवळजवळ 60-70% पेक्षा जास्त असेल तर खूप मोठ्या प्रमाणात तेल्या रोगाची लागण होऊ शकते। म्हणजे जवळजवळ तुम्ही जर बघितलं 80%च्या पुढे जर आर्द्रता असेल आणि तापमान जर 20-25 डिग्रीपर्यंत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी तेल्या रोगाचा स्फोट होऊ शकतो। इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तेल्या रोगाचं या ठिकाणी प्रादुर्भाव तुमच्या बागेवर होऊ शकतो। नंतर दव, धुके व ढगाळ वातावरण अशी काही कंडिशन असेल, ज्या ठिकाणी पानं ओले राहत असेल आणि दव धुक्यामुळे तुमची आर्द्रता जास्त वाढत असेल आणि टेम्परेचर पण त्या ठिकाणी असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा हा रोग वाढण्यास खूप अनुकूल वातावरण तयार होत असते। त्यानंतर ओल्या पानावर संसर्ग म्हणजे तेल्या हा रोग संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी तो ओल्या पानावर त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव खूप लवकर होत असतो, हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे। म्हणजे जर आपण बघितलं एक सूत्र, ओलसरपणा, मध्यम तापमान आणि पानावर पाणी बरोबर तुमचं तेल्या रोगाचा स्फोट, म्हणजे हे वातावरण तेल्या रोगासाठी खूप अनुकूल असते, हे पण आपण बघितले पाहिजे। नंतर या ठिकाणी जर बघितलं तर पानावरील लक्षणे व परिणाम तुम्ही जर बघितलं तर पानावर या ठिकाणी बघा 2 ते 2.5 mm गोल असे तेलकट डाग, या ठिकाणी पांथळ डाग तुमच्या पानावर या ठिकाणी दिसून येत असतात। नंतर त्या डागाभोवती तुम्ही जर बघितलं असं एक पिवळं वलय त्या ठिकाणी तयार होतं। म्हणजे जर तुम्ही पानावरचा तेला तुम्हाला ओळखायचा असेल तर निश्चितच तुम्ही तो पानामध्ये असे डाग असतील पांथळ प्रकारचे, नंतर तुम्ही ते पान खुडून जर आपण सूर्यप्रकाशाच्या दिशेने पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या भोवती असे पिवळे वलय दिसतं, तेच तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या त्या ठिकाणी तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकता। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं फांद्या व खोडावरील जे लक्षणे असतात ते तो आपण बघू। या ठिकाणी फांद्यावर लांबट काळपट अशा चिरा म्हणजे क्रॅक्स म्हणजे भेगा तुम्हाला दिसून येतील, ते पण आपण बघितलं पाहिजे। नंतर त्या ठिकाणी फांद्या सुकायला लागतात त्या प्रादुर्भावामुळे, नंतर झाडाची वाढ खुंटते आणि गंभीर अवस्थेत पूर्ण फांदी पूर्ण वाळते आणि कधी कधी जर फळ त्यावर जास्त लोड झाला तरी ती फांदी त्या ठिकाणी क्रॅक होऊन मोडू पण शकते, तर हे पण लक्षात घ्या। म्हणून फांदीवरचा सुद्धा प्रादुर्भाव आपण पूर्णपणे चेक केला पाहिजे अशा ठिकाणी। नंतर फुलावरची लक्षण जर बघितलं तर फुलावर तुम्हाला असे काळसर डाग त्या ठिकाणी दिसून येतील, हे डाग हळूहळू वाढत जाऊन मोठ्या प्रमाणात फुलगळ होते आणि फळधारणा कमी होते आणि त्या ठिकाणी फुल सेटिंग होत नाही आणि फुलगळ सुद्धा होऊ शकते। कारण फुलाचा जो सगळ्यात वरचा जो भाग असतो, कॅलिप्स म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी त्या वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी ते काळे काळे डाग तुम्हाला दिसून येतील, तर ते पण तुम्ही तुमच्या बागेमध्ये निरीक्षण करू शकतात। नंतर फळांवर तर लक्षणे बघितलं तर फळावर लहान असे पांथळ तेलकट डाग त्या ठिकाणी तयार होतात आणि ते डाग तपकिरी होऊन त्या ठिकाणी काळे होऊन त्या ठिकाणी तुम्हाला बघत असाल मध्ये या ठिकाणी अशा भेगा पडतात, फळे एकदम विकृत होतात आणि डाग फुटून त्यामधून द्रव पदार्थ सुद्धा बाहेर येत असतो, हे पण तुमच्या लक्षात येईल। आणि अशा फळांची विक्री मात्र बाजारपेठेत एकदम कमी प्रमाणात होते आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक पातळीचे नुकसान या रोगामुळे होत असते, हे पण आपण बघितले पाहिजे। आणि कधी कधी होतं काय काय आपण जर बघितलं तर तेल्या रोग आणि सर्कोप्सरा रोग
हे दोन्हींचे लक्षण जवळ सारखेच दिसतात, परंतु त्या ठिकाणी भरपूर शेतकरी या ठिकाणी तेल्या रोगामध्ये आणि सरकोपसारामध्ये ओळखू शकत नाही. तर तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी जर तुमचा तेल्या रोग तुम्हाला ओळखायचा असेल तर ज्या ठिकाणी तेल्याचे डाग तुम्हाला दिसत असतील किंवा ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल त्या ठिकाणचा काही भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या प्लेटमध्ये घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर 2-4 त्याला असं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी मग तुम्ही ती थोडेसे 2-4 थेंब पाण्याचे टाकायचे आहे आणि काही वेळाने जर बघितलं तर त्या ठिकाणी जर ते चिकट होत असेल तर 100% त्या ठिकाणी तेलाचा अटॅक हे समजून जायचे आहे. आणि जर ते समजा त्याच स्थितीत राहत असेल, चिकट होत नसेल तर 100% तो सरकोपसारा बुरशीचा प्रादुर्भाव असतो. तर ही पण आपण गोष्ट लक्षात घ्या, त्यानुसारच मग त्यावर आपण उपाययोजना करू शकतो. आणि भरपूर मग त्यानंतर पुढे जर बघितलं आपण हे रोग पसरण्याची कारणे काय असू शकतात, कारण तेल्या रोग कुठून पसरतो, कशा प्रकारे पसरतो याबद्दलही आपण माहिती घेतली पाहिजे. तर एक सर्वात महत्त्वाचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं मातृवृक्ष, म्हणजे तुमचं मदर प्लांट. ज्या ठिकाणून तुम्ही त्या बागेची जी गुटी कलम आणत असतात, ज्या नर्सरीतून आणत असतात किंवा ज्या बागेतून आणत असतात, तर त्या ठिकाणी जर ते झाड तो मातृवृक्ष जर तेलकट डागाने युक्त असेल तर निश्चितच त्यावरून तयार केलेली गुटीमध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि तेच तेल्याग्रस्त झाड आपण त्या ठिकाणी आपल्या बागेत लावतो आणि त्या ठिकाणी पहिल्या वर्षीपासूनच तुम्हाला त्या ठिकाणी त्या तेलाचा अटॅक वाढून जाऊन नंतर ते प्लॉट तुम्हाला जास्त दिवस वापरात येत नाही. तर मग मातृवृक्ष निवडताना सुद्धा तुम्ही प्रॉपर त्या ठिकाणी जाऊन नर्सरीला भेट देऊन कोणत्या झाडावर तुमची गुटी कलम तयार झालेली आहे ते पण पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे. त्या ठिकाणी जर तेलकट डाग असेल तर निश्चितच त्या ठिकाणून तुम्ही गुटी कलम घेणं जरुरी नाही किंवा तुम्ही गुटी कलमाच्या जागी टिश्यू कल्चर सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता की जेणेकरून तेलकट डाग त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. नंतर दुसरं जे गोष्ट आहे ते पाऊस व वारा, म्हणजे पाणी आणि हवेद्वारे तुम्हाला तेलकट रोगाचा प्रादुर्भाव जो संसर्ग जास्त प्रमाणात पसरवला जातो. त्या ठिकाणी जर पाणी पाऊस जास्त असेल, वारा जोराचा असेल, म्हणजे तेलकट डागाचे जे काही जीवाणू आहे हे जीवाणू जवळजवळ त्या ठिकाणी 5-6 किलोमीटरपर्यंत त्याचा प्रादुर्भाव संसर्ग करू शकतात. ते वाऱ्याबरोबर वाहून जाऊ शकतात किंवा पाण्याबरोबर वाहून जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी तो प्रादुर्भाव सुद्धा तुम्ही बघितला पाहिजे. नंतर झाडामध्ये जर हवेची कमी खेळती जागा असेल, म्हणजे तुमची जर तुमच्या झाडामध्ये तुम्ही छाटणी व्यवस्थित केलेली नसेल, जास्त प्रमाणात त्या ठिकाणी दाटी पानांची झाली असेल, फांद्यांची झाली असेल, तर अशा ठिकाणी काय होतं की ज्या ठिकाणी समजा दव धुके पडले किंवा पाऊस झाला तर त्या ठिकाणी लवकर वापसा कंडिशन येत नाही किंवा त्या ठिकाणी आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि जास्त आर्द्रतेमुळे पान हे जास्त वेळ ओलं राहतं आणि त्यामुळे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रादुर्भाव त्या ठिकाणी तेलाचा होऊ शकतो. त्यामुळे ती पण गोष्ट आपण छाटणी व्यवस्थित करून घेणे किंवा कॅनोपी मॅनेजमेंट प्रॉपर करणे या गोष्टीवर पण आपण लक्ष दिले पाहिजे. नंतर शेतातील संक्रमित अवशेष, मग काय होतं की आपण समजा छाटणी करतो, बहार छाटणी असेल किंवा तुमच्या हार्वेस्टिंग नंतर हलकी छाटणी असेल, तर या छाटणीमध्ये आपण काय करत असतो का जे काही वाळलेल्या फांद्या असतील, तेल्याग्रस्त रोगट फांद्या असतील या सर्व आपण काढून टाकतो. परंतु काय होतं का त्याच आपण त्या शेतामध्येच टाकून देतो आणि त्या जमिनीमध्येच त्या फांद्या जर पडून राहिल्या तर त्या फांद्यांमध्ये जो काही तेलाचे जीवाणू जे काही जिवंत असतात ते जीवाणू पुन्हा आपल्या बागेत त्या वातावरण निर्मिती झाल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन पुन्हा आपल्या बागेत प्रादुर्भाव करतात. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अशी कोणतीही तुम्ही छाटणी केली किंवा रोगट फळे काढले तर ते तुमच्या बागेत ठेवायचे नाही आहे आणि ते पूर्ण गोळा करून त्या ठिकाणी ते पूर्ण शेताबाहेर नेऊन एका ठिकाणी त्याचा ढीक करून त्या ठिकाणी ते पूर्णपणे जाळून नष्ट करायचे आहे. कारण शेतकरी बहुतेकदा हीच गोष्ट विसरून जातात, कारण त्यांचा जो तेल्या रोगाचा जीवाणू असतो हा ते त्या ठिकाणी काढतात आणि त्याच ठिकाणी टाकतात. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. तर शेतकऱ्यांनी ही काळजी सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ही गोष्ट पहिली केली पाहिजे की जे काही अवशेष असतील ते शेताबाहेर नेऊन जाळून टाकणे ते पण लक्षात घ्या. नंतर तुमच्या त्या ठिकाणी छाटणीची जे काही संक्रमित साधने असतात, म्हणजे तुम्ही जे काही छाटणी घेतात, समजा मजूर 4-5 ठिकाणी बागांमधून छाटणी करून आले असतात, एखाद्याची तेल्याग्रस्त झाडाची छाटणी जातो होते, त्यानंतर ते दुसऱ्या बागेत जातात, त्या ठिकाणी चांगल्या झाडाला ती कात्रीतून ते जीवाणू सुद्धा त्याद्वारे सुद्धा पसरतात. कारण तेल्या हा रोग हा संसर्गजन्य असल्यामुळे त्या ठिकाणी तो मानवाद्वारे पण पसरू शकतो, तो तुमच्या जे छाटणीची साधने आहे त्याद्वारे पण पसरू शकतो, वाऱ्याद्वारे पण पसरू शकतो, कीटकांद्वारे सुद्धा पसरू शकतो आणि त्या ठिकाणी पाण्याबरोबर सुद्धा वाहून पसरू शकतो. म्हणून ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर म्हणून छाटणीची जी काही संक्रमित साधने असतील त्याला तुम्ही त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घेणं आणि मगच त्याचा वापर दुसऱ्या झाडावर करणं हे पण गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर जास्त आर्द्रता आणि उबदार हवामान. आता जास्त आर्द्रता ज्या ठिकाणी असेल, आता आर्द्रता कधी असते, समजा दव धुके पडलं, ढगाळ वातावरण आले, त्यानंतर तुमचं पाऊस जास्त कधीमध्ये पाऊस झाला तर या गोष्टीमुळे तुमची आर्द्रता वाढते आणि टेम्परेचर हे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसमध्ये असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणून आर्द्रता मेंटेन करणं हे पण गरजेचं आहे, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे.
नंतर रोग येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो, तर त्यामध्ये आपण रोगट फांद्या छाटून जाळून टाका, हे तर आपण पहिलेच मुद्दा बघितला आहे. त्यानंतर आपण पहिलं छाटणीची साधने डिसइन्फेक्ट करा, ते पण आपण बघितलंच आहे. नंतर बागेत हवा खेळती राहील अशी छाटणी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता हवा खेळती राहील तर याचा अर्थ आपण एक बघितलं पाहिजे की आपण एखाद्या डाळिंबाच्या झाडाखाली जर बसलो तर कमीत कमी 2 ते 3 फूट जर आपण पाहिलं वरती 2 फुटाचं जे अंतर असतं तर इकडून तिथपर्यंत शेताचा बांध दिसेल अशा प्रकारे तुमच्या खालची जी छाटणी आपण केली पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला मोकळी हवा खालून खेळती राहील आणि फिरती राहील. नंतर नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळणं ही पण गरजेचं आहे, कारण नत्रयुक्त खतांचा वापर टाळला तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला तेल्या रोगाला अटकाव करण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते. नंतर ठिबक सिंचन वापरावे, पानांवर पाणी पडू देऊ नये, कारण पाण्याचा फ्लो जर आपण फ्लड पाणी करत असेल तर निश्चितच पाण्याबरोबर आपण बघितलं की पाण्याबरोबर तेलाचे काही जीवाणू असतील ते वाहून जात असतात आणि लांब लांबपर्यंत वाहून दुसऱ्या भागात सुद्धा ते संक्रमण करत असतात. म्हणून त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर जर केला, योग्य प्रमाणात पाणी दिलं, त्या ठिकाणी आर्द्रता पण मेंटेन असते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट पण करणं गरजेचं आहे. त्यानंतर जैविक आणि रासायनिक जी काही फवारण्या असतील याचा समतोल पण आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे, कारण फक्त रासायनिक फर्टिगेशन असेल, रासायनिक औषधांच्या फवारण्या असेल किंवा जैविक फवारणी असेल किंवा रासायनिक फवारणी असेल, या सर्वांमध्ये आपण समतोल करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या ठिकाणी तेल्या रोगावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण करता येईल. कारण रासायनिकाचा जर आपण कंटिन्यू वापर करत गेला तर त्याविषयीची जी काही रेझिस्टन्स पॉवर असते ती डेव्हलप होऊन त्या ठिकाणी तेलाचे जीवाणू अजून सशक्त होतात. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक आणि जैविक या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी काम केले पाहिजे. त्यानंतर रोग दिसताच त्वरित नियंत्रण, कारण तुम्ही जर तुमच्या बागेत निरीक्षण करणं गरजेचं आहे. तुमचं रोज 2 दिवसातून 3 दिवसातून तुमच्या बागेच्या झाडांचं निरीक्षण करून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जर तेल्या रोगाचा तुमच्या त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला असेल तर असे काही झाडाला तुम्ही निवड करून त्या ठिकाणी मार्किंग करून ठेवू शकतात आणि मार्किंग केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला प्रोटेक्शन म्हणून त्या ठिकाणी मग तुम्ही 0.5% बोर्डोचा एक स्प्रे त्या ठिकाणी त्या झाडांकरता स्पेशली घेऊ शकता की जेणेकरून त्या तेलाला ते बोर्डो मिश्रण कव्हरअप करून टाकेल आणि त्याचं संक्रमण जास्त पसरवण्यापासून आपण वाचू शकतो. तर ही गोष्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. याचा अर्थ आपल्याला आपल्या बागेमध्ये तेलाचं निरीक्षण करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर आपण आता ज्या काही तेल्या आल्यानंतर आपण काय करू शकतो, कोणत्या फवारणी घेऊ शकतो, कशा प्रकारे त्याचं नियंत्रण मिळू शकतो, याबद्दल आपण विचार केला तर उपाययोजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पहिली फवारणी आपण काय घेतली पाहिजे. कारण तेल्या रोग जो येतो तर पहिली फवारणी आपण सॅनिटायझर म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जी घेणार आहोत ती म्हणजे नॅनो शिल्ड. आता यामध्ये जो कंटेंट आहे तो म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड 30% आणि नॅनो सिल्वर 250 ppm हे कंटेंट त्याच्यामध्ये असतं. म्हणजे ते H2O2 कंटेंट असलेलं हे प्रोडक्ट या ठिकाणी आपण सर्वात पहिले निर्जंतुकीकरणासाठी वापरू शकतो, कारण ते बॅक्टेरियल आणि फंगल दोन्ही रोगांसाठी काम करतं आणि त्या ठिकाणी त्या बॅक्टेरियाचा जो काही त्या ठिकाणी त्याला नियंत्रण करण्याचं काम हे खूप चांगल्या प्रकारे करू शकतं. जेणेकरून आपण ज्यावेळेस त्याचा फवारणी करतो याची फवारणी तुम्हाला साधारणतः 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्हाला तुमच्या डाळिंब बागेवर याची फवारणी तुम्ही करू शकता की जेणेकरून ज्या ठिकाणी बॅक्टेरियल फंगल जे काही इन्फेक्शन असेल व्हायरल तर त्या तिन्ही गोष्टींकरता खूप चांगल्या प्रकारे हा प्रोडक्ट काम करतो आणि ही फवारणी तुम्हाला सर्वात पहिली करून घ्यायची आहे. कारण त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तो जीवाणू असतो, त्या जीवाणूला एक स्पेशल इलेक्ट्रॉन असतो, त्या इलेक्ट्रॉनला त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये किंवा तिथून नाहीसं करण्याचं काम हे नॅनो सिल्वर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड ही गोष्ट करत असतात आणि त्यामुळे त्याचं कवच त्या ठिकाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी तो जीवाणू कमकुवत होतो आणि त्याला लवकर कंट्रोल मिळण्यास आपल्याला मदत होणार असतो. आणि ही पहिली फवारणी आपण जर घेतली तर निश्चितच आपल्याला त्याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रकारे होईल. नंतर त्या फवारणीनंतर समजा आपण ज्यावेळेस हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे नॅनो सिल्वर हायड्रोजन पेरॉक्साईड आणि नॅनो सिल्वर जे नॅनो शिल्ड प्रोडक्ट आहे हेचा स्प्रे घेतल्यानंतर साधारणतः 1 दिवस गॅप द्यायचा आहे आणि 1 दिवस म्हणजे 24 तास गॅप दिल्यानंतर तुम्हाला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे. आणि तुम्ही जी काही पहिली फवारणी घेशाल नॅनो शिल्डची ती शक्यतो तुम्हाला सायंकाळीच घ्यायची आहे, उन्हामध्ये त्याची फवारणी घ्यायची नाही आहे. आणि त्यानंतर 24 तासांनी तुम्हाला जे काही धानुका कंपनीचं झिनेट म्हणून जे काय प्रोडक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला थायपोनेट मिथेल आणि कासुकामायसिन असे 2 कंटेंट यामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला बॅक्टेरियानाशक आणि तुमचं रोको जे आहे ते कॉम्बिनेशन आहे. किंवा त्या ठिकाणी तुम्ही कोनिका सुद्धा घेऊ शकता. जर तुमच्या तिकडं फ्लॉवरिंग स्टेज असेल आणि तेले आला असेल तर तुम्ही झॅनेट वापरा आणि जर त्या ठिकाणी तुमचं सेटिंग झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कोनिका वापरा. आता कोनिकामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि कासुकामायसिन या ठिकाणी हे 2 कंटेंट आहे. तर दोन्हीपैकी एक प्रोडक्ट तुम्ही तुमच्या फुलांच्या अवस्थेनुसार घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला आनंद वेट गोल्ड जे सुपर स्प्रेडर, पेनिट्रेटर, ॲक्टिवेटर आणि त्या ठिकाणी स्टिकर म्हणून चांगल्या प्रकारे त्याचं काम आहे. तर तुम्ही हे
जो स्प्रे आहे हा स्प्रे तुम्हाला नॅनोशिल्डच्या फवारणीनंतर 1 दिवस गॅप देऊन घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दुसरी समजा जर तुम्हाला त्या ठिकाणी झेनेट अवेलेबल नाही झालं तर त्या ठिकाणी रोको आणि डॉक्टर मायसिन जे कासोकोमायसिन 3% लिक्विड फॉर्ममध्ये असतं, तर या ठिकाणी तुम्ही रोको आणि डॉक्टर मायसिन ही फवारणीसुद्धा 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम रोको आणि 400 मिली कासोकोमायसिन म्हणजे डॉक्टर मायसिन या ठिकाणी एकत्र करून तुम्ही ही फवारणी घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी करायची. आता आपण जी रासायनिक फवारणी केली, पहिले आपण काय केलं, फ्युमिगेट केलं, सॅनिटाईज केलं. त्यानंतर आपण केमिकलची जी काही फवारणी असेल आणि बॅक्टेरियानाशकची जी फवारणी ती एकत्र केली. आणि त्यानंतर तुम्हाला साधारणतः 6 दिवसानंतर डॉक्टर बॅक्टोस टेलॅकिल हे तुम्हाला 1 लिटर एकरी आणि त्यासोबत तुम्हाला डॉक्टर बॅक्टस 4K 250 ग्रॅम म्हणजे बॅसिलस सबटिलस म्हणजे बॅसिलस सबटिलस प्लस टेलॅकिलमध्ये तुम्हाला खूप मोठे उपयुक्त बुरशींचा व जीवाणूंचा कन्सोर्शियम आहे की जेणेकरून तुम्हाला जैविक बुरशीनाशकाची ही फवारणी खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण देऊ शकते. तर ही फवारणी तुम्हाला घेता येईल. ही फवारणी तुम्हाला साधारणतः तुमच्या दुसऱ्या फवारणीनंतर 6 दिवसांनी घ्यायची आहे, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर 6 दिवसांनी साधारणतः आपल्याला ही परत एक जैविक नियंत्रणासाठी दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर बॅक्टोस डर्मस म्हणजे ट्रायकोडर्मा वेरेडी ते 250 ग्रॅम आणि प्लस डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो म्हणजे सुडोमोनस फ्लोरोन्सेस 4K तुम्हाला हे 250 ग्रॅम अशी ही जैविक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे आपण जो बॅलन्स करतोय, पहिले आपण बघितलं की फ्युमिगेशनसाठी आपण नॅनोशिल्ड घेतलं. त्यानंतर आपण जी काही केमिकल बुरशीनाशक होतं जे झॅनेट असेल किंवा तुमचं कोनिका असेल, तरी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण अशा प्रकारे जर फवारणीचं नियोजन केलं म्हणजे तुमचे रासायनिक कीटकनाशकं असतील, बुरशीनाशके असतील किंवा जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि तेल्या रोगासाठी अजून काही गोष्टी जर बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला बोर्डो मिश्रण असेल, कॉपर कोसाईड असेल, कॉपरचे काही स्प्रे असेल किंवा बोर्डोचे स्प्रे असतील, हे सर्व स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत. पण ते तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार तुम्ही त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, ते पण आपण बघितलं पाहिजे. कारण फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जास्त प्रमाणात कॉपरचा वापर झाला तर निश्चितच त्या ठिकाणी पारगाई भावनामध्ये अडथळा येऊ शकतो. तरही त्या ठिकाणी त्याचा विचार करूनच तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त तुम्ही तेल्या रोगाचं निरीक्षण करून त्याला कसं तुम्हाला आटोक्यात आणता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुमचे एकात्मिक तुमचं जे शेतामधलं काम असेल त्या सर्व गोष्टीवर तुम्ही प्रॉपर लक्ष द्या. त्याचप्रमाणे फक्त तेल्या रोग येण्यामागं फक्त इतकेच कारण नसून अजून पण तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तुमचं जर असंतुलित न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल तरी त्या ठिकाणी कुपोषित राहून जास्तीत जास्त झाडावर तेलाचा प्रसार खूप वेगाने होऊ शकतो आणि तो आटोक्यात येत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये तुमच्या त्या डाळिंब झाडाचा जो काही रूट झोन आहे तो सुद्धा तुम्हाला प्रॉपर ॲक्टिव्ह ठेवणे सुद्धा गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल. कारण जेवढं तुमची पांढरी मुळी ॲक्टिव्ह राहील त्या ठिकाणी त्याचा मायक्रोफ्लोरा त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम त्या रायझोस्फिअर एरियामध्ये चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड होतील, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्क्युलेशन असेल, तुमच्या जमीन त्या ठिकाणी वापसा स्थितीत असेल, अशी कंडिशन त्या ठिकाणी न्यूट्रिशन उपलब्ध करून घेण्यासाठी खूप चांगली असते. आणि त्या ठिकाणी जर न्यूट्रिशन चांगलं असेल तर निश्चितच तुमचं झाड सशक्त आणि मजबूत असतं आणि त्या ठिकाणी तेल्या रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत नाही, हे पण लक्षात घ्या. म्हणून झाड सशक्त मजबूत करणं हे सुद्धा आपलं तितकंच महत्त्वाचं काम आहे. वरतून तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्थोसिलिसिक ॲसिडच्या फवारण्या म्हणजे जसं मार्केटमध्ये ऑर्थोसिल प्रोडक्ट भेटतं त्याच्यासुद्धा फवारण्या करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे जे काही जैविक अजैविक ताण त्या ठिकाणी तुमच्या झाडावर येऊ शकता ते सुद्धा त्या ठिकाणी कमी करून त्या ट्रेस कमी करून त्या ठिकाणी तेल्या रोगाला अटकाव करण्यासाठी फायदा होऊ शकतो. किंवा त्या तेल्या रोगाचा जो काही जीवाणू असेल त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल त्याला ते वरतून सिलिकॉन कोटिंग जरी झालं तरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्ही तेल्याचा जो प्रादुर्भाव होतो असतो तो सुद्धा रोखू शकता, हे पण लक्षात घ्या. म्हणून सर्वतोपरी सगळ्या बाजूने जर विचार केला, सर्वांगीण विचार केला तर त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आणि ही सर्व व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे आनंद क्रॉप गुरु ही ॲप तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या आणि त्यामुळे तुमचा प्लॉट रजिस्टर करा. मोफत अशी ॲप आहे, खूप चांगली माहिती त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तरी या ठिकाणी आपण बघितलं पूर्णपणे जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. निश्चितच आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तरी धन्यवाद.